काय कंप्लेंट आहे तुझी? पाणी नाही. प्लॅनरला बरं पाणी पाठवून द्या. पाण्यासाठी आम्ही व्याकुळ झालेलो आहोत. पाणी नाही. तुला काय वाटतंय? पाणीच पाहिजे, दुसरं काय मावशी, भाज्या घरात आता प्लॅनरने पाणी तरी आम्हाला पाठवून द्यायची व्यवस्था करावी ही नम्र विनंती. प्लॅनर आलेलं नाही आमचं. तुम्हाला काय वाटतंय? भाज्या खराब झाल्या. माझ्या पण खराब झाल्या. आता काय चालले. आता काय करायचं? आता उज्जैनलाच पोहोचल्यावर बघू. चालेल चालेल. म्हणून झोपली. तुम्हाला काय वाटतंय? पाण्यात व्याकुळ झाल्यात. यांना काय वाटतंय? आम्ही आलो पण आमची जिरली आता. आणि अजून काय कंप्लेंट? काय नाही आणेल तुझी. हा दर्शन घेतल्यावर बरं वाटत. तर बोला जय महाकाल. चलो. काय बोलता? जोरात बोला. आवाज येत नाही. तिथे गेल्यावर घाबरतो काशी. हा. ताई तुला काय बोलायचं आहे? जय महाकाल. वैष्णवी तुला? रुद्र तुझी काय कंप्लेंट आहे? जय महाकाल. स्वरूपा झोपलेली आहे. स्वरूपा तुझी काय कंप्लेंट? थंडी भरले तिला. तुझी काय? तुझी सांगली तुम्ही. नमस्कार मंडळी, मी सुवर्णा जले. तर आपले स्वागत आहे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर आजचा दिवस आपल्या सगळ्यांना आनंदाचा, हर्षाचा आणि उत्साहाचा जावं हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. तर आज आहे माझा बड्डे. आम्ही रात्री नाईट पार्टी केली, ती तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये जाऊन नक्की पहा. माझा बड्डे आम्ही कसा सेलिब्रेट केलेला आहे. आणि आम्हाला महाकालचा बोलवणं आलेला आहे माझ्या बड्डेच्या दिवशी. तर आम्ही चालल्यात उज्जैनला. तर पाहूया आमची ट्रिप कशी होणार आहे ती पुढे. तर चला मग निघायचं ना गाईच. चला बोलो जय महाकाल. चलो चला चला मग निघूया. उज्जैन चले. माझ्या बहिणीकडे आता थोड्याच वेळात आम्हाला ओला येईल आणि मग आम्ही जाऊ कल्याणला आणि कल्याणशी उज्जैनला. चला मग सगळे उठल्यांका पाहूया. चला उज्जैनला जायला निघायचं ना. बोला गणपती बाप्पा. जय महाकाल. चला निघूया. काय बोलत? हर हर महादेव. हर हर महादेव. चला जय महाकाल. जय महाकाल. जय महाकाल. उज्जैन नगरी. चला निघा. चला चला चला. आमची ओला आलेली आहे. आता आम्ही जायला निघालो. काही कुठं जायला. चल प्रतीक बाय. टेक केअर. माझी गाडी आणते यांना फिरवायला. काय प्रतीक. गणपती बाप्पा. उज्जैन के महाकाल की जय. चलो उज्जैन चलो. रुद्र विधी हाय. रुद्र हाय. चलो उज्जैन. चला. हाय हॅलो हाय हाय. प्रियंका मोनो थँक्यू बा मला विश केले. थँक्यू 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 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. सगळं केलं. चला थँक्यू. ती छोटी आहे. थँक्यू.
हाय गाय मग तो रोज फोन करून मला हाय गाई तुलाच फोन केला ना हाय गाई हाय गाई आमची ट्रेन आता लेट झालेली आहे म्हणून आता आम्ही वेट करतो. 6:15ची ट्रेन होती आता 9ला येणार आहे. मोनो भाऊ पिंकी प्रियंका आमची ट्रेन झाली लेट. आम्ही सगळ्या कंटाळल्यात बघा. आमचा ग्रुप पूर्ण सगळा कंटाळलाय. कधीपासून बसल्या आम्ही ट्रेनच येत नाही. काय करायचं काहीच सांगा. एवढा कुठं टाईम. 7ची ट्रेन होती आमची 7:15ची आणि 9 वाजायला आले. 9 नाही वाजले म्हणजे 8:30 वाजल्यात. तर आता 9 वाजता ट्रेन येणार आहे. तोपर्यंत आम्ही टाइमपास करतो. कुठे चाललो आज आपण? कुठे चाललो? कॅमेरा समोर असल्याने कुठे चाललो आपण? कुठे चाललो आपण? चलो सकाळी उठून बोलव. ट्रेन मध्ये चाललो. ट्रेनच लेट झाली आपली. चलो चलो आता थोड्याच वेळेला ट्रेन येणार आहे म्हणजे लगेच येणार आहे. तर आम्ही रेडी आहोत सगळी. प्रीती रेडी आहेस ना? फायनली आमची ट्रेन येणार आहे आता. आम्ही वेट करून खूप कंटाळलेलो आहोत गाईज. खूपच कंटाळा आला आहे आम्हाला. आम्ही 6 वाजल्यापासून आलो कारण ट्रेन मिस नको व्हायला म्हणून. आमची 7:20ची ट्रेन होती आणि आता वाजल्यात 10 तरी ट्रेन येते. आता थोड्याच वेळेला ट्रेन येईल. आमची ट्रेन 7:30ची होती. ती लेट झालेली आणि आले ते आता 10:30 वाजल्यात. आता आम्ही निघणार आहोत उज्जैनला जायला. हे पिंकी थांबा 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 हे थांबा थांबा. घाई नका करू. नाही घाई नको करू. चल शीट चेक करा. जेवण झालं मावशी. पण काय प्रियंका मावशी मला विचार ना कसं झालंय. मावशी लय हाल झालं आमचं. ब्लॉग चालू आहे. ना श्रेय कोणाला याचे सगळे श्रेय हाल झाले याचे. तुम्हाला कसं वाटतंय? आम्हाला एकदम ठीक वाटतं. मस्त जेवढं मला मस्त वाटलं. लय हाल झालं. डोक्याला लागला माझ्या. तो घरचं कोण दिला. तुम्हाला कसं वाटतंय? इकडं पण अरे मेन माणूस राहिला. पार्टी पाहिजे. पार्टी आमच्या घरी आल्यावर भेटेल तुम्हाला. पार्टीची तयारी करून ना आलो. आता कंबा बिंबा घेऊन आलेस तुम्ही. मग बचतनीला बोललो जेवते म्हणून मी लक्ष नाही दिला. इकडे जावं यांना. जायला पण बोललो ना. मग नमस्कार. हे झालं का तुमची तयारी रील बनवायची? होय वैष्णवी झाली का तयारी? चला मग बनवूया. स्वरूपा तुला कसं वाटतंय? हा तुला कसं वाटतंय? काय नाही वाटत. आमची ताई थकलेली आहे, दमलेली आहे. या बघ कुठं बसल्या. होय तुम्ही कुठे चाललो?
दिल्लीला चला मग बाय बाय. सुरतला उतरता का काय? खरेदी वसई आहे का? खरेदी करून या मग नंतर. चला बाय बाय. चाय वरची ते नाही तिकडे इतर पिते चाय sleeping beauty. Didi is sleeping with toy. अशी फक्त पाय टाक. फक्त पाय टाक. आणि पाडलीस ना तर पण. काय वाटलं इमानदारीने? हा. आई तुझे 72 आहे माझा. आणि मग नवरा तिच्या घरी आहे. आई आहे. नाही पडायचो. काय म्हणणार मावशी तुला मी टाकलं अवतार झालंय. हे मावशी उठ. आपल्या सगळ्यांना माहीतच आहे आज आहे माझा बर्थडे. तर आम्ही सगळी खूप थकलेली होतो आणि ट्रेनमध्ये सगळ्यांना गरम होत होते. सगळी वैतागलेली होती तरी पण आमची मजा मस्ती चालूच होती. आम्ही पिकनिक खूप एन्जॉय करत होते. मी माझ्या बर्थडेचा केक ट्रेनमध्ये कापायला आणणार होती पण तो इतका वेळ राहिला नसता म्हणून मी सगळ्यांसाठी कपकेक घेऊन आलेली आहे. कारण कपकेक खूप भेटतात. तर चला मग सगळ्यांना कपकेक वाटूया माझ्या बर्थडे निमित्त. थँक्यू. थँक्यू. भागवला का काय करायचं आमचं खर्च लाभ झाले. काय करायचं पिकनिक सगळं पिकनिकच चालेल. नंतर करूया आपण. माझ्या चॅनलला मी मॉनिटाईज होऊ दे. इकडं हातवरती हॅपी बर्थडे. सुखरूप आलेले आहेत केक आमचे. उज्जैनला गेलो खायला. पानी नॉर्मल है भैया. थँक्यू बेटा. थंडा पाणी लेके आओ ना भैया. हो राहिला तू लगे. अगं मस्त आहे. घे घे घे. खाऊ पण मस्त आहेत. मग मस्त आहेत. थँक्यू. चालू होईल जाई. गुड इव्हनिंग गाईज. झाला का झोपा? झोपा झाल्या का? कुठे आहेत? झाल्या झोपा? झोपा झाल्या. आता नाश्ता चाललाय मोनूचा. कुठे झोपलेले आहेत जावई आमचे. हे जास्त जागले जागले झोपलेली. आजूबाई कसं वाटतंय प्रवास? तू बोल मावशी बोल. कुठे चालल्या? चलो उज्जैन. कधी पोहोचायचो? घेतली कायरा. बाबा रडायला लागली. हे कायरा चला चला चला. नाही नाही नेल. कसं वाटतंय? मस्त ना. तुम्हाला कसं वाटतंय? भारी. मोनू तुला कसं वाटतंय? परत नको का? जय महाकाल. जय महाकाल. चला उज्जैन. खूपच गरमी होते गाईच. आम्ही गरमीत एकदम कंटाळलेलो आहोत आणि वैतागलेलो पण आहोत. पोरं बघा आमची कशी रडतात. खूपच रडतात. त्यामुळे आम्हाला खूपच परेशान झालेलो आहोत. आणि आमचे प्लॅनर घरी राहिलेले आहेत. मेन प्लॅनर आमच्या घरी राहिलेले आहेत आणि आम्हाला असं बिनास्त्र सोडून दिलेलं. बरोबर ना? मग
मी नाचण्याशी आपण आम्ही आलेलो आहोत. कसं वाटतं पिंकी तुला? लय वाईट वाटतं मावशी, काय सांगू आता. जाऊ दे दर्शन घेतल्या बरं वाटेल आपल्याला. चला मग भेटूया ब्रेक नंतर. मावशीचा घ्यायचं होतं ना. हिचं काय चाललंय? अशा प्रकारे आम्ही माझ्या मस्ती करत उज्जैनला चाललेलो आहोत आणि थोडी ट्रेन आमची तिरकी झाल्यासारखी वाटत होती, कारण बघा प्रीतीची बॅग खाली येत होती त्या साईडला, तर त्याची आमची कॉमेडी चाललेली. पण ही व्हिडिओ स्वरूपाने सिनेमॅटिक घेतलेली आहे, त्यामुळे आवाज म्यूट झालेला आहे. कुठे चालले रुद्र? वेअर आर यू? तुला वरती जायचंय? बाबा कसला वारा स्टोन चालले. त्यांचे गेम चालू झालेले आहेत. स्टोन पेपर सिजर दिसत काहीच नाही, कारण सगळ्याकडून उजेड खूप येते, ऊन येते. संध्याकाळची टाईम आहे, मस्त वाटतंय. सावली पडत चालले तर जरा बरा वाटायला लागला आहे, जरा गरमी कमी झाली. तर आम्ही सकाळपासून खूप वैतागलेलो. ट्रेन लेट झाली काही, आपण पाहिलेलंच आहे. 6:15ची ट्रेन आम्हाला 10-10:30ला आली आणि गरमीनं तर आम्ही पूर्ण हैराण झालो. झोपायला गेलो तर थोडी झोप लागत होती, पण झोपच येत नव्हती, वैतागलेलो. आता रात्रीचा प्रवास तरी कसा होतो ते पुढे पाहूच. आम्ही पण हे खेळता ना तुम्ही स्टोन पेपर सीझर? चेरी पाइनएप्पल एप्पल बनाना चेरी स्ट्रॉबेरी एप्पल बनाना चेरी स्ट्रॉबेरी मैंगो पाइनएप्पल. Now 2 years and my hair, Mama. chin, cheeks, neck, shoulders, chest, stomach, hands, and fingers. काय कंप्लेंट आहे तुझी? पाणी नाही, प्लॅनरला बरं पाणी पाठवून द्या. पाण्यासाठी आम्ही व्याकुळ झालेलो आहोत. पाणी नाही. तुला काय वाटतंय? पाणीच पाहिजे, दुसरा काय मावशी, भाज्या घरात आता प्लॅनरने पाणी तरी आम्हाला पाठवून द्यायची व्यवस्था करावी, ही नम्र विनंती. प्लॅनर आलेलं नाही आमचं. तुम्हाला काय वाटतंय? भाज्या खराब झाल्या. माझ्या पण खराब झाल्या. आता काय चालेल आता काय करायचं? आता उज्जैनलाच पोहोचल्यावर बघू. चालेल. मनू झोपली. तुम्हाला काय वाटतंय? पाण्यात व्याकुळ झाल्यात. यांना काय वाटतंय? आम्ही आलो पण आमची जिरली आता. आणि अजून काय कंप्लेंट? काय नाही, आता एकदम झोपणार. आणेल तुझी. मस्त दर्शन घेऊ. हा, दर्शन घेतल्यावर बरं वाटलं. तर बोला जय महाकाल. चलो. काय बोलता? जोरात बोला.
हा, चला बघ आता भेटूया आपण उज्जैनला पोहोचलो. थोड्याच वेळात आम्ही उज्जैनला पोहोचणार आहोत. ताई तुला काय बोलायचं आहे? जय महाकाल. वैष्णवी तुला? रुद्र तुझी काय कंप्लेंट आहे? विधी तुझी काय कंप्लेंट आहे का? तिला पाणी पाहिजे, पाणी नाही भेटत आम्हाला. स्वरूपा झोपलेली आहे. स्वरूपा तुझी काय कंप्लेंट? थंडी भरले तिला. तुझी काय? तुझी सांगली तुझी. चला मग जय महाकाल. जय महाकाल. चलो उज्जैन, चलो उज्जैन. जय महाकाल. तो बोलो चलो उज्जैन. वैष्णवी काय चाललंय पार्टी? ओके चला आता उज्जैन आल्यावर भेटू आपण. उज्जैन स्टॉप जवळ आल्यामुळे आमच्या सगळ्यांच्या उतराच्या तयारी चालू झालेल्या आहेत. फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत उज्जैनला. जय महाकाल. पोरं झोपलेले, पोरांची अर्धी झोप झालेली आहे. चला गाईज मी तुम्हाला उज्जैन रेल्वे स्टेशनचा सभोवतालचा परिसर कसा आहे ते दाखवते. रात्रीचा परिसर खूपच सुंदर वाटत होता. याचबरोबर आमचा पनवेल टू उज्जैन हा प्रवास सुखमय आणि सुरक्षित पूर्ण झालेला आहे. आपण पाहू शकता आम्ही उज्जैनला पोचलेलो आहोत आणि आता आम्ही पुढे काय काय पाहणार आहोत ते तुम्ही पाहतच राहा. विचारला आमची रूमवर जाण्यासाठी रिक्षाची अरेंजमेंट चालू आहे. बघायच्या झाडावर किती पोपट होते, ते खूपच पोपट बसलेले होते. मुलांनी पाहिले तर मुलांना खूपच भारी वाटलं. सगळी आमची पोरं खुश झाली हे पोपट पाहून. झाडावर एक पान ना पान एवढे पोपट बसलेले होते. पाहून खूप आश्चर्य वाटलं. पहिल्यांदाच एवढे पोपट पाहत होतो. पोपट पाहिलेले आहेत पण एकत्र एवढे पोपट मी कधीच पाहिले नव्हते. पाहायच किती दोन्ही तिन्ही सगळे झाडांवर किती पोपट बसलेले आहेत. खूपच भारी वाटतंय. आणि उज्जैनशी आल्यापासून माझा आवाज बसलाय बोलू बोलू. एवढी मजा केली आम्ही का सांगू नका. फायनली आम्ही आमच्या रूमवर पोचलेलो आहोत आणि अशा प्रकारे आम्ही पनवेल टू उज्जैन हा प्रवास केलेला आहे. आणि आता आपण पुढच्याच व्लॉगमध्ये भेटूया, कारण आता ही व्हिडिओ खूपच मोठी होत आहे. जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तरच तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. बाय गाईज, बाय. तर भेटू माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. माझा पुढचा ब्लॉग आहे महाकालचे दर्शन. तर आता आपण त्याच व्हिडिओमध्ये पाहूया. चला मग बाय गाईज, बाय बाय बाय. गाईज इथे कॅमेरा अलाउड नाही, त्यामुळे मला त्यांनी कॅमेरा बंद करायला सांगितला. नाही का अलाउड आतमध्ये?